काजल बस स्टँडवर पोहोचली. तिने सगळ्यात पहिल्यांदा खायला घेतलं. तिने 2 किलो सफरचंद आणि 1 किलो शिवचिवडा घेतले. ती 35 वर्षानंतर आपल्या माहेरी चालली होती. तिला माहीत नव्हतं की माझ्या माहेरी माझ्या भावाचं लग्न झालं आहे का नाही, किंवा त्याला मुलं किती आहेत. तिच्या सासरपासून माहेरी जाण्यासाठी 84 किलोमीटर अंतर असतं आणि सासरपासून माहेरपर्यंत डायरेक्ट बस नव्हती. त्यामुळे मध्ये मध्ये बस बदलून तिला जावे लागणार होते. परंतु एवढ्या वर्षानंतर सुद्धा तिला सगळं आठवत होतं. माहेरचा रस्ता कोण विसरतं का? काजलला तर रस्त्याला जे कोणते गाव पडतं त्या गावाचे नावसुद्धा तिला लक्षात होते. बसमध्ये बसल्यावर काजलला वाटत होतं की जादूनं ही बस डायरेक्ट माझ्या घरी पोहोचावी. काजलने आपली मोठी बॅग आपल्या सीटखाली सरकवली. पिशवीमध्ये 2 किलो सफरचंद आणि शेवचिवडा पण होते. काजलला माहेरी फक्त तिचा एकुलता एक भाऊच होता. त्यामुळे एवढं सामान बास झालं हा विचार तिने केला. तिने एक वेळेस आपल्या सामानाला पाहिलं. सगळं सामान व्यवस्थित होतं. तिने सफरचंद आणि शेवचिवडा वरच्या बाजूला ठेवला, कारण का खाली ठेवल्यावर खराब होतील. काजलला 2 मुले आहेत. दोन्ही पण मुलांची लग्न झाली आहेत. एक मुलगा गावातच वडापावचा गाडा चालवत होता, तर दुसरा मुलगा गवंड्याच्या हाताखाली जाऊन काम करून आपलं घर परिवार सांभाळत आहे. काजल आपल्या मोठ्या मुलापाशी राहत होती. 3 महिन्यापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं आहे. काजल ही आता विधवा आहे. दारूमुळे त्यांचं निधन झालं होतं. 1 महिन्यापूर्वीच तिचा नवरा अंथरुणाशी खेळला होता, म्हणून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आता काजलच्या हातात बांगड्या सुद्धा नव्हत्या. उठता बसता असणारा माणूस अचानकच दारूमुळे देवाघरी गेला. आज 30 वर्षानंतर ती माहेरी चालली होती. त्याचं कारण पण तिचा नवराच होता. तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं की माहेरी अजिबात जायचं नाही. तिचा नवरा हा दारुडा होता. दारू पिण्यासाठी तो दिवस आहे का रात्र आहे पाहत नव्हता. जेव्हा काजलच्या भावाचं लग्न होतं तेव्हा काजलचा नवरा दारू पिऊन फुल झाला होता. नवरीच्या खोलीमध्ये तर खूप बायका होत्या. त्या बायकांसोबत तिच्या नवऱ्याने त्यांची छेड काढल्यामुळे तिथल्या बायांनी काजलच्या नवऱ्याला चप्पलने मारलं होतं. मार खाल्ल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याची नशा उतरली आणि मग तो सावध झाला. माझा अपमान झाला आहे. त्यामुळे त्याने काजलच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा आणि या नवरीकडच्या मंडळीला माघारी पाठवा आणि लग्न कॅन्सल म्हणून सांगून टाका. परंतु काजलच्या वडिलांनी मुलीकडच्या वराडाला माघारी पाठवण्यास नकार दिला. नवरदेवाचा दाजी होता तो, त्यामुळे त्याला अपमान सहन नाही झाला आणि तो मध्येच लग्न सोडून निघून गेला. आणि जाताना काजलला म्हणाला की माझ्यासोबत तुला राहायचं असेल तर आत्ताच चल, नंतर माझा आणि तुझा संबंध संपला. परत तोंड दाखवायला सुद्धा माझ्या घरी यायचं नाही. मी तुला स्वीकारणार नाही. बिचारी काजल अजून तिने आपल्या वहिनीचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं आणि तेव्हाच तिच्या नवऱ्याने सासरी चल म्हणून अट्टाहास केला. शेवटी नाईलाजाने काजलला जावे लागले आणि तेव्हापासून काजल आपल्या माहेरी जाण्यासाठी तरसत होती. एवढ्या वयात पण माहेरी चालली आहे या कल्पनेनेच तिच्या चेहऱ्यावर तेज आले होते. माहेरील काही आठवलं तर तिचे डोळे आपोआपच पाणावले जायचे. एकांतात खूप भरभरून रडून घेत होती. मनात नसताना सुद्धा तिला काही सुद्धा करता येत नव्हतं. माहेरच्यांची आठवण तिला नेहमी सतवत असायच्या. तिला आधी असं वाटतं की काहीतरी जादू करून फक्त माहेरच्या माणसांना बघून माघारी यावं. एवढं करून तरी मला स्वातंत्र्य द्यावं.
परंतु नशीब खराब होतं. माहेरचं सुख तिच्या नशिबातच लिहिलं नव्हतं असं म्हणून लेकरांकडं बघून गप्प राहत होती ती. मुलांना पण मामाचं घर, मामाचं गाव, आजोळं यासाठी सुद्धा मुले खूप तरसले होते. परंतु नवऱ्यामुळे काजलला कुठे जाता येत नव्हते. मामाचं जरी नाव काढलं तरी तिचा नवरा मुलांना बेदम मारहाण करायचा. माहेर लांब असल्यामुळे तिकडली खबर कोणतीच तिला मिळत नसायची. जेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा तिला कोणीच सांगितलं नाही. जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा सुद्धा तिला सांगितले नाही. एके दिवशी एक त्यांच्या गावातील एक वाटसरू तिला भेटला आणि त्याने तिला सांगितलं की तुझे आई वडील दोन्ही पण कधीच देवाघरी गेले आहेत. तिने विचारले होते की माझे आई वडील बरे आहेत का. एवढंच कळाल्यानंतर ती पुढे काहीच बोलू शकली नाही. एक गाव पार झाल्यानंतर काजलला वाटलं की आयुष्याचा एक पडाव पार केला. काजल बसमध्ये बसून 2 तास झाले होते. काजल बस बदलून सुद्धा प्रवास करत होती. आता 5 गावानंतर तिचं माहेर येणार होतं. ह्या वयात सुद्धा तिला माहेरी जाण्याची ओढ सतावत होती. तिचं मन धगधग करत होतं. माहेरच्या माणसांची भेट होणार या विचाराने तिचं मन बेचैन होत होतं. तिच्या भावनांना कंट्रोल करणं तिला शक्य होत नव्हतं. तिच्या डोळ्यातून आपोआपच पाणी येत होतं आणि शेवटी काजलचं माहेरचं गाव आलं आणि ती लगबगीने खाली उतरली. एवढ्या वर्षानंतर सुद्धा बस स्टँड गावाबाहेरच होतं. आता इथून पुढे तिला पायी चालत जावे लागणार होते. माहेरच्या मातीच्या सुगंधाने तिचं मन प्रसन्न झालं. कच्च्या रस्त्याने चालताना तिला आईची आठवण येऊ लागली. तिचं मन विचलित होऊ लागलं. तिने खाली बसून थोडीशी माती हातात घेतली आणि तेव्हा तिला असं वाटलं की तिचे आई वडील तिला आवाज देत आहेत आणि ती पण हो आले म्हणून म्हणाली. म्हणून ती पटकन उठली आणि इकडे तिकडे पाहू लागली. परंतु कुठेच कोणी नव्हतं आणि तिने आपल्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली की एडी झाली आहे मी आज. थोडं पुढं गेल्यानंतर तिला आवाज येऊ लागला की काजल आपण झोका खेळूया चल. तिने इकडे तिकडे पाहिलं. तिला तिच्या लहानपणीच्या मैत्रिणींचा आवाज ऐकू आला. लिंबाच्या झाडाला झोका बांधलेला असायचा. तिचं मन आपोआपच त्या लिंबाच्या झाडाकडे गेलं आणि ती त्या झाडावरून हळूच मायेने हात फिरवू लागली. तिथून पुढे ती चालू लागली. गावात पहिल्यासारखी आता मातीची घरे नव्हती. आता गावाचा रस्ता सुद्धा सिमेंटचा रस्ता बनवला होता. परंतु वाटा तर त्याच होत्या ज्या वाटेवर तिचं बालपण गेलं होतं. समोर गेल्यानंतर तिला मिठाई काकाचे दुकान दिसले, जिथे काजल तिच्या वडिलांच्या हाताला धरून आणत होती आणि तिचे वडील तिथे विकत लाडू घेऊन तिला देत होते. दुकानापाशी जाऊन पाहिलं तर दुकान आता खंडर झालं होतं. मिठाईवाले काकाला मुलं बाळ नव्हती, त्यामुळे त्यांचं निधन झाल्यानंतर ते दुकान पडीक झालं होतं. पुढे गेल्यावर तिला हापसा दिसला. त्या हापशावरून ती आईसोबत पाणी वाहत होती. हापशाकडे येड्यासारखी चालली होती म्हणून 2 बायांनी तिला पाहिलं. त्या 2 बायांना वाटले की हे कोण वेडी आहे की काय, हापशाला वेड्यासारखं बघत आहे. हापसा आता तुटला होता आणि काजल माहेरच्या घरी चालली. रस्त्याने ज्या बाया उभ्या होत्या त्या बायांकडे तिनं वर मान करून सुद्धा पाहिलं नाही. तशीच ती भरभर आपल्या माहेरी घराकडे चालू लागली. काजलचा भाऊ कृष्णा दारातच बसला होता. आपल्या बहिणीला कोणताच भाऊ ओळखू शकणार नाही असं होऊ शकत नाही. बहिणीला पाहताच तो आपल्या बहिणीला उलटसुलट बोलू लागला. काजल आपल्या भावाला पाहताच रडू लागली. आई वडील मेल्यावर सुद्धा आली नाही, आता कशाला आली आहेस तू. 35 वर्षानंतर तिने भावाला पाहिलं होतं.
तिला वाटलं की भाऊ मला येऊन मिठी मारेल आणि काजल सगळं दुःख विसरून जाईल. मी कसं येणार होते रे दादू? तुम्ही माझं लग्न एका राक्षसासोबत लावून दिलं. त्याचं हृदय दगड होतं. कृष्णाची बायको सुद्धा बाहेर आली. आल्या आल्या कृष्णाला म्हणाली की अहो, हे कोण आहेत? हीच आहे ती आपल्या लग्नात 35 वर्षापूर्वी आपल्या नवऱ्यासोबत गेली होती आणि 35 वर्षानंतर आली आहे हे बघण्यासाठी की आपण मेलो आहोत का जिवंत आहे. ती रडू लागली आणि म्हणाली की दादू, एवढं कडू बोलू नकोस रे. सहन होत नाही रे आता. फक्त एका रात्रीसाठी आले आहे मी. लगेच सकाळी निघून जाईल. फक्त एक भाकर दे मला. एवढेच माझं माहेरपण कर. आणि मला एवढं बोलण्याआधी माझं ऐकून घे. मी एका जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये तिथे माझी कोणतीच मर्जी नव्हती. जो माझा नवरा म्हणेल तशा पद्धतीने मी वागत होते. परंतु आता त्या जेलमधून माझी सुटका झाली आहे. अरे, मी नाही येऊ शकले. कमीत कमी तू तर मला भेटायला येऊ शकत होता की. आपली बहीण मेली आहे का जिवंत आहे हे बघण्यासाठी. कृष्णा म्हणाला की तू ज्या दिवशी इथून निघून गेली तेव्हा त्या दिवशी तू आमच्यासाठी मेली आहे. जेव्हा तुझा नवरा घेऊन जात होता तेव्हा तो राक्षस वाटला नाही का? आता मला सांगत आहे की माझा नवरा राक्षस होता. राक्षस असता तर तू त्याच्यासोबत गेली नसती. आम्ही तुझं दुसरं लग्न करून दिलं असतं. दादू, तुला आठवत नाही का आपली आजी काय म्हणत होती? मुलीचं फक्त एकदाच लग्न होतं. तिचं दुसरं लग्न तर स्मशानभूमीमध्येच होत असतं. 2 लेकरांना घेऊन मी कुठे जाणार होती? तो कसा का असला तरी पण तो माझा नवरा होता. पूर्ण आयुष्य तर मला त्याच्यासोबतच काढावे लागणार होतं. आता तो या जगात नाही. त्यामुळे विचार केला की तुम्हा सगळ्यांना एकदा भेटावं. पण तू दादू बदलला आहेस. तो कृष्णा नाही. आणि जो आई वडील मला खवळल्यावर तू मला कुशीत घेत होता, ती पिशवी खाली ठेवते आणि म्हणते की हे मी तुझ्या लेकरांसाठी आणलं आहे. त्यांना दे. जास्त काय नाही. मी तुझी गरीब बहीण आहे. जेवढं मला आणता येईल मी तेवढं आणलं आहे. 35 वर्षापासून ज्या माहेरसाठी ती रडत होती आणि तेच माहेर आज तिला परक झालं होतं. आज पण तिला खूप दुःख भेटलं. मी आता जात आहे. देव तुला आणि तुझ्या परिवाराला नेहमी सुखात ठेवो. काजल जाण्यासाठी वळली. कृष्णा तिला म्हणाला की ताई. काजलचं पाऊल तिथेच थांबलं. तो काजलपाशी आला. तिने पाठीमागे वळून आपल्या भरल्या डोळ्यांनी पाहिलं. तिला तो आज कृष्ण लहान भावाच्या रूपात दिसत होता, ज्याला तिने त्याला मांडीवर खेळवलं होतं. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि भावाच्या गळ्यात जाऊन रडू लागली. नंतर दोघेजण बहीण भाऊ 35 वर्षानंतर भेटल्यामुळे रडू लागले. त्या दोघांना पाहून कृष्णाची बायको आणि मुले सुद्धा रडू लागली. त्यानंतर काजल 1 महिना आपल्या माहेरी राहिली. मन भरेपर्यंत तिने तिचं माहेरपण हे केलं. माहेरपणाचा आनंद घेतला. वय कितीही झालं तरी माहेरचं अंगण हवंसं वाटतं. आई वडिलांच्या सावलीतच प्रेमाचा ओलावा जपला जातो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.